डॉक्युमेंट जर मिळत असेल तर त्याच्यात जर काही नवीन गोष्टी जर आल्या तर त्या गोष्टीचा किंवा त्या उल्लेखांचा त्या साधनांचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो आणि आपला जो एकंदर विचार जो एक प्रकारे सेट झालेला आहे किंवा एक प्रकारे निश्चित झालेला आहे तो बदलविण्यासाठी हा मूळ पुरावा जर मिळाला तर त्यावरून आपल्याला इतिहास लिहिण्याच्या दृष्टिकोनातून मदत होते। आज आपण इतिहासाचा दृष्टिकोन पाहिलं तेव्हा माझ्या जो हजार ग्रंथ आज मराठ्यांच्या किंवा इतिहासाच्या अनुषंगाने आहे तो 1,500 ते 2,000 पुस्तक माझ्याजवळ आहे। पण ते पुस्तक मिळवत असताना आणि जतन करत असताना किती कष्ट सहन करावं लागते याची जाणीव मला आहे आणि म्हणून मला टाळे सरांचा जो उपक्रम त्यांनी या ठिकाणी केवळ वाचनाची जिज्ञासा असून तेवढ्यापुरतं त्यांनी मर्यादित ठेवलं नाही, स्वतःपुरतं ज्ञान मर्यादित ठेवलं नाही, तर आपण जमवलेला जो साधनं आहे जो हा ठेवा आहे तो समाजाच्या उपयोगात कसा येईल, समाजापर्यंत कसा पोहोचवता येईल हा मोठा उद्देश, हा मोठा दृष्टिकोन त्यांनी समोर ठेवला आहे। आणि मराठ्यांचा इतिहास उज्ज्वल इतिहास आहे। या इतिहासाची तोड केवळ महाराष्ट्राच्या जगाच्या पाठीवर या ठिकाणी त्याची नोंद घेतली गेली आहे। सगळ्यात मराठ्यांचा इतिहास उज्ज्वल असा इतिहास आहे आणि प्रेरणादायी सुद्धा तेवढा अतिशय प्रेरणादायी सुद्धा इतिहास आहे। अनेकांनी आपले एकंदर आपल्या देशाच्या म्हणा, आपल्या राजकीय म्हणा किंवा सांस्कृतिक म्हणा त्या सर्व गोष्टीपुरातून त्यांनी प्रगती केली नाही। तर सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, प्रत्येक दृष्टिकोनातून इतिहासाचं महत्त्व आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक चांगलं मार्गदर्शन मिळण्याच्या अनुषंगाने, चांगला नागरिक घडण्याच्या अनुषंगाने साधन आहे आणि म्हणून आपला इतिहास एक प्रकारे उज्ज्वल कसा आहे हे सांगण्याच्या दृष्टिकोनातून अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाची गरज असते। आणि